तुम्हाला जर त्या सत्तेच्या वेळी लोकांची कामं करायची दिले सोडून जर तुम्ही अंतर्गतच तर तुमच्यात वाद करत असाल तर लोकांचे प्रश्न कोणाचे भरोशा मारणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की निवेदनामध्ये मी तसं नामोल्लेख केलेला आहे की तुम्ही येत्या 8-10 दिवसात जर या श्वानांचा भटक्या कुत्र्यांचा जर बंदोबस्त नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळात नगरपालिकेसमोर आंदोलन करू. नसता आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तर छेडणार आहोत. नसता आम्ही नगरपालिकेमध्ये कुत्रे आणून सोडू. बीड नगर परिषद मध्ये 35 वर्षांनंतर सत्तांतर झालं. निवडणुका अगोदर जे आश्वासनं दिले गेली होती ते आश्वासनं मात्र फक्त आता आश्वासनच राहिलेत. हे आता उघड दिसत आहे. सध्या बीड नगर परिषद मध्ये राजकारण चालू आहे, पण ते राजकारण जे आहे का हे राजकारण विकासाचं नाहीये, ते राजकारण आहे गडबाजीचं. पण याच्यामुळे होतंय काय माहितीये का, ज्या नागरिकांच्या बीड शहरातील सामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत आणि सामान्य समस्या आहेत, पण त्या समस्या मात्र कुठेतरी कागदावर समस्याच बनवून राहत आहे. आणि त्या समस्यापैकी मूलभूत 3 समस्या आहेत. पहिली गोष्ट तर स्वच्छता, दुसरं पाणी आणि तिसरी म्हणजे 2-3 दिवसांअगोदरच एका 12 वर्षाच्या चिमुकलीला एका भटक्या श्वानानं चावा घेतला आणि तिला 14 टाके पडले. आणि ती तिसरी समस्याच म्हणजे भटक्या कुत्र्यांची. मी जेव्हा सगळी माहिती वगैरे घेतली तेव्हा मला हे पण कळलं, कृष्णा मुंदडा आहेत परभणीचे, त्यांना हे कंत्राट वगैरे दिलं होतं. त्यांचं पण असं म्हणणं आहे की फेब्रुवारीपर्यंतच कंत्राट होतं आणि फेब्रुवारीचेच मला पैसे दिले गेलेत, त्याच्यानंतरचे मला पैसे दिले. आणि एका कुत्र्याला प्रत्येकी 1450 रुपयांचा खर्च आहे. म्हणजे जर का साधारणतः महिन्याभरात आपण 350-400 कुत्रे धरले तर घडघड महिन्याकाठी 5 लाख रुपये 350-400 कुत्र्यांना खर्च येतो. पण मात्र 2-3 महिने फक्त हे कामं केली गेली आणि नंतर नगर परिषदच्या अधिकारी असो किंवा मग सत्ताधारी असो यांनी नंतर कामच केले नाहीये. आज माझ्यासोबत आहेत बीजेपीचे नगरसेविक आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांचे पती माझ्यासोबत आहेत. नंदकिशोर पनवे क्रमांक 25 चे नगरसेवक प्रतिनिधी आहेत. त्यांनी देखील मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. तर मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं. सध्या फक्त सत्तांतरांचं राजकारण चालू आहे, गडबाजी चालू आहे नेमकं. पण भटक्या कुत्र्यांच्या मूलभूत समस्या आहेत लोकांच्या, त्या समस्या मागतं फक्त कागदावरच समस्या राहत आहेत. बरोबर आहे तुमचं एकदम. त्या मूलभूत सुविधा ज्या बाकीच्या असतील शहरातल्या इतरत्र मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या तर प्रश्न आहेत, पण ज्वलंत प्रश्न सध्या आज घडीला जो बीड शहरामध्ये आहे की भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा जो प्रश्न आहे अतिशय ज्वलंत, अतिशय गंभीर प्रश्न झालेला आहे. या जवळपास 4-6 महिन्यात इतक्या घटना आणि गंभीररित्या घडलेल्या आहेत. आता 4-5 दिवसापूर्वी माझ्या प्रभागातील शिवतेज नगर म्हणून गोलप म्हणून छोटी बालिका आहे, तिला कुत्र्याने अक्षरशः फरफटत नेलं, तिच्या चेहऱ्यावरती 14 टाकेत. त्याच्या अगोदर एक 20 दिवसापूर्वी पंढरी भागामध्ये धानोर रोडला पंढरी परिसर आहे, त्या ठिकाणी देखील कुत्र्याने मोकाट कुत्र्यांनी तिथल्या मुलीवर एकदम अटॅक केला आणि तिला फरफट नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदर एक बुंदेलपुऱ्यामध्ये जी घटना घडली तिच्या तोंडावर जवळपास 25 टाके पडलेले आहेत. इतका प्रश्न गंभीर असताना लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सकाळ संध्याकाळ फिरणारी शहरामध्ये तरुण मंडळी असतील, यांनी घराच्या बाहेर पडायचं कसं आणि मुलांना आणि बालकांना घराच्या बाहेर लहान मुलांना पाठवायचं कशाचं, कुणाच्या आधारावर आणि कुणाच्या भरोशावर शहरातील पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे, ट्युशनला लावावे किंवा बाकी इतरत्र नागरिकांनी सकाळ संध्याकाळ फिरायला जावे, हा प्रश्न लोकांना घराच्या बाहेर का पडावे हा पडला आणि कुणाच्या भरोशावर आहे. त्या संदर्भात मी आज निवेदन द्यायला बीड नगरपालिकेमध्ये आलतो. उपमुख्य अधिकारी साहेबांना मी त्या संदर्भात निवेदन दिलं आहे. त्यांनी जर येत्या 8-10 दिवसात या निवेदनाची दखल जर नाही घेतली तर मी नगर परिषदेसमोर आंदोलन करणार आहे आणि मार्ग स्वीकारणार आहे. जर का ह्या आंदोलनाला पाठपुरावा जर का नाहीच झाला मुख्याधिकाऱ्याकडून म्हणा किंवा मग सत्ताधारी लोकांकडून म्हणा, त्याच्यानंतर काय? कारण हा जिवंत प्रश्न आहे आणि हा जिवंत प्रश्न मला तरी असं वाटतं एक नागरिक म्हणून, मी बीड शहराचा नागरिक, हा जिवंत प्रश्न जिवंतच राहणार आहे. कारण फक्त निवेदनं दिली गेली खूप साऱ्या प्रमाणात, 1-2 महिन्यानंतर काम चालू केलं गेलं आणि त्याच्यानंतर पुन्हा ते काम ठप्प होतं. बरोबर आहे तुमचं अतिशय. त्याच्यामध्ये सातत्य राहत नाहीये, कारण की त्यांच्याची अंतर्गत जी गटबाजी उफाळून आली, तुम्ही सगळं बीड शहर गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून पाहताय, विशेष सभा असेल, सर्वसाधारण सभा असेल, या 3-3, 4-4 दिवस चालत आहे. त्यातून आउटपुट काय आहे? बीड शहरातल्या नागरिकांनी तुम्हाला सत्ता दिलेली आहे, तुम्हाला जर त्या सत्तेच्या वेळी लोकांची कामं करायची दिले सोडून जर तुम्ही अंतर्गतच तर तुमच्यात वाद करत असाल तर लोकांचे प्रश्न कोणाचे भरोशा मारणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की निवेदनामध्ये मी तसं नामोल्लेख केलेला आहे की तुम्ही येत्या 8-10 दिवसात जर या श्वानांचा भटक्या कुत्र्यांचा जर बंदोबस्त नाही केला तर येत्या 8-10 दिवसात आमचे मार्गदर्शक आदरणीय योगेशभाई क्षीरसागर असतील, आमच्या गटनेत्या नगरपालिकेच्या बीड नगरपालिकेच्या भाजपच्या गटनेत्या आदरणीय सारिकाताई क्षीरसागर असतील, यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात नगरपालिकेसमोर आंदोलन करू आणि ते आंदोलन करू न थांबता त्याच्या पुढेही आम्ही तो पाठपुरावा करू आणि तो मार्गी लावू. एक नागरिक म्हणून काय वाटतं, गेले 7-8 महिने झाले सत्तांतर वगैरे होऊन काही लोक असे म्हणतात, मी जेव्हा लोकांमध्ये भेटतो तेव्हा लोक पण असं म्हणतात की 35 वर्षांची क्षीरसागरांची सत्ता बरी होती या सत्तेपेक्षा. 100% आज शहरामध्ये तुम्ही कुठेही जा तर लोक काय म्हणतात, अध्यक्ष साहेब जे विकास करायचे ते आज तर विकास फक्त कागदावर दिसायला लागला यांच्यातच भांडणे आहेत, त्या विषयी
फक्त आमचा विषय काय की आता कुत्र्यांची विल्हेवाट लावणे नसता आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तर छेडणार आहोत, नसता आम्ही नगरपालिकेमध्ये कुत्रे आणून सोडू. मग तुम्ही बघा कसल्या पद्धतीमध्ये तुम्हाला कुणाला टेंडर काय विषय ते आमचा मार्गी लावा जनतेचा प्रश्न. तर तुम्ही टेंडरची काही माहिती वगैरे अशी घेतली होती का, कोणाकडे टेंडर होतं? कारण मला जेव्हा मी पाठपुरावा केला तेव्हा कृष्णा मुंदडा म्हणून यांच्याकडे काहीतरी टेंडर वगैरे होतं, पण तेवढे थोडेफारच प्रकटले. आता तुम्ही आता नामोल्लेख केला तशी मी प्राथमिक माहिती घेतली असता कृष्णा मुंदडा इसम आहे का कोणा एजन्सी ती का लक्षात आलं नाही, पण परभणी मधली एजन्सी होती आणि ती आली त्यावेळेस अर्धवट काम करून गेली. कारण जितके शहरातले श्वान असतात, जितके ते रोज काहीतरी 20-25 श्वान पकडतात, तिथं नेतात, त्यांचं निर्बीजीकरण करतात, लसीकरण करतात त्यांचं, त्या ठिकाणी त्यांना तिथं जवळपास 3-4 दिवस त्या तिथं ठेवावं लागतं श्वानगृहामध्ये, त्याच्यानंतर लसीकरण करून त्यांना सोडण्यात येतं. पण ती अर्धवट काम त्यांचं बिल देयक दिलं नाही किंवा काय दिलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण ती एजन्सी अर्धवट काम करून निघून गेली ना, आजपर्यंत ती पसारा झाली, तिने पोबारा केल्या, ती आजपर्यंत तिथं आलेली नाही. तरी पण यांनी सांगितलं की आता ह्यांना आणखीन नगरपालिका प्रशासन असेल किंवा इथले सत्ताधारी असेल त्यांना आणखीन एखादी का जीवितहानी होण्याची वाट पाहतायत का ते? हा प्रश्न संतप्त नागरिक म्हणून मला पण पडलाय आणि सर्व नागरिकांना बीड शहरातले पडलाय. सध्या दादा या सत्ताधारी पक्षामध्ये तुम्ही एक विरोधक आहात, पण तुमच्या ज्या गटनेते आहेत त्यांनी सुद्धा या विषयावर मौन बाळगले असं वाटत नाही का? नाही, वारंवार आमच्या घटनेत आदरणीय सारिकाताई क्षीरसागर असेल, बीड शहरातल्या श्वानांचा कुत्र्यांचा विषय असेल, पाणीपुरवठ्याचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, त्या वेळोवेळी त्यावेळेला सभागृहात आमच्या गटनेत्या या नात्याने, त्या नगरसेविका या नात्याने सर्व प्रश्न सभागृहामध्ये असतील, स्थायी समितीमध्ये असतील, त्या सर्व प्रश्न त्या लावून धरतात आणि मार्गी लावायचा त्या प्रयत्न करतात. तुम्ही कालची कालची विशेष सभा पाहिली असेल त्यावेळेस मी तुमच्या घनकचऱ्याच्या जमिनी संदर्भात जो विषय होता त्याच्यामध्ये अत्यंत मौल्यवान सूचना आणि मार्गदर्शक सूचना या ताईने तिथं उपस्थित प्रश्न केलेले आहेत, ते सुचवलेले आहेत. पण त्याच्यामध्ये काय तुम्हाला म्हणल्याप्रमाणे सत्ता लोकांना, तुम्हाला खरं सांगतो की बीड शहरातल्या लोकांना असं वाटायलेलं आहे की बाबा 3-4 वर्ष प्रशासक होता यावेळेचाच काळ बरा होता. सत्ताधाऱ्यांना सत्ता देऊन सुद्धा 8-8, 9-9 महिने झाले कसल्याही प्रकारचं काम, कसल्याही प्रकारची लोकांच्या सोयी, कसल्याही प्रकारचं त्यांना देणं घेणं नाही राहिलं. फक्त त्यांच्या श्रेयवादासाठी सगळं बीड शहराला विकासाची खीळ बसलेली या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. एकंदरीत पाहायला गेलं ना तर 35 वर्षांची क्षीरसागरांची सत्ता जुगारून इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळीचा झेंडा फडकला. पण मात्र काय माहितीये का, निवडणुकीच्या अगोदर जे लोकांना आश्वासनं दिली होती ना ती फक्त नावालाच राहिलेत आश्वासनं. राजकारण चालू आहे नगर परिषदमध्ये, पण हे विकासाचं नाही तर गटबाजीचं राजकारण चालू आहे. आता याच्यामध्ये हे 2 दिवसापूर्वीचं प्रकरण नाही, 12 वर्षाच्या मुलीला चावा घेतलाय का भटक्या श्वानाने, 14 टाके पडले त्याच्या डाव्या साईडच्या गालाला. मग आता यांना जाग कधी येणार की सत्ताधारी पक्षातली असो किंवा मग विरोधक पक्षातली असो नगरसेवक, यांना चावा घेतल्यानंतर त्या भटक्या कुत्र्यांनी मग नगरसेवकांना जाग येणार की मग तिथल्या कर्मचाऱ्यांना जेव्हा भटके कुत्रे चावा घेतील तेव्हा यांना जाग येणार, हे पाहणं महत्वाचं आहे. आता यांनी जर का निवेदन दिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना, आता जर का 8 दिवसानंतर जर का याच्या भटक्या कुत्र्यांवर जर का नाहीच काही झालं तर भटके कुत्रे हे सगळे सोडणार नगर परिषद मध्ये, असं त्यांचं म्हणणं देखील होतं. मग त्याच्यामुळे आता प्रशासन खडबडून जागं होतं आणि भटक्या कुत्र्यांना पकडतं का पुन्हा एकदा मूग गिळून शांत बसतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे. मी आहे सध्या बीड नगर परिषद मध्ये. लोकांच्या टीव्ही पाहताय आपण.